महाराष्ट्राचे शालेय शिक्षण धोरण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन केरळ शिक्षण परिषद यांचा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकं आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE यांची परीक्षा पद्धती स्वीकारण्याविषयी आपण यात बघणार आहोत। यामध्ये राज्यातील सूचन पालक यांचा सहभाग व शिक्षण पद्धतीने सकारात्मक प्रयत्नाची भूमिका या माध्यमातून प्रगतीशील महाराष्ट्रात करण्यात येईल। तथापि माहितीपूर्ण न काही गैरसमज निर्माण झाले त्यासाठी हा खुलासा करण्यात येत आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत बनवलेला राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा कंसात शालेय शिक्षण आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा कंसात पायाभूत स्तर यांच्या आधारे महाराष्ट्राचे स्वतःचे अभ्यासक्रम आराखडे बनवण्यात आले आहेत। यामध्ये आपल्या राज्यासाठी सकारात्मक विद्यार्थी हिताचे आवश्यक बदल करण्यात आले आहेत। महाराष्ट्र राज्य मंडळाची पाठ्यपुस्तके बालभारती मार्फत बनवताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व प्रशिक्षण परिषद यांनी बनवलेली पाठ्यपुस्तके बालभारती तज्ञ समिती मार्फत अभ्यासून राज्यासाठी स्वतःची पाठ्यपुस्तक आवश्यक ते राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये अपेक्षित कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी गोपनपट्टीवर आधारित परीक्षा न ठेवता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE यांच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे सर्व प्रकारचे मूल्यमापन महाराष्ट्राच्या राज्य पद्धतीत आणि त्यातही आवश्यक ते बदल किंवा सुधारणा करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल। 4. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2001 चा स्वीकार करून महाराष्ट्राच्या दिनांक 24 जून 2022 रोजीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे। त्यानंतर तज्ञ समितींच्या मदत राज्यातील शैक्षणिक पार्श्वभूमी राज्यांच्या गरजा विचारात घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखड्याची निर्मिती करण्यात आली आहे। तसेच पायाभूत स्तर अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम निर्मिती करण्यात आली। सर्व मसुदे SCERT च्या संकेतस्थळावर ठेवून जनतेच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या व त्यानुसार दोन्ही आराखडा मसुदे अंतिम करण्यात आले व त्यास राज्यस्तरीय सुकाणू समितीची मान्यता दिनांक 9/9/2024 ला मिळाली आहे। राज्य अभ्यासक्रम आराखडा सरांचा आक्षेप व सूचना कालावधीचा सूचनासाठीचा कालावधी दिनांक 20/10/2023 ते दिनांक 4/11/2023 ठेवण्यात आला। यासाठी एकूण 2843 प्रतिक्रिया आल्या होत्या। पायाभूत शिक्षण अभ्यासक्रमाचा आक्षेप व सूचनासाठीचा कालावधी दिनांक 17/2/2024 ते 3/3/2024 ठेवण्यात आला। यासाठी एकूण 275 प्रतिक्रिया आल्या होत्या। राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षणासाठी आक्षेप व सूचनासाठीचा कालावधी दिनांक 23/5/2024 ते 3/6/2024 ठेवण्यात आला। यासाठी 3606 प्रतिक्रिया आल्या होत्या। राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षणास मंजुरी देण्यापूर्वी तत्कालीन शालेय शिक्षण शिक्षक संघटना प्रतिनिधींसोबत चर्चा केली होती। तज्ञ समितीच्या पायाभूत स्तरासाठी कंसात बालवाटिका 1, 2, 3 इयत्ता पहिली व दुसरी पूर्ण अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम निर्मिती करण्यात आली व अंतिम आराखड्यास राज्यस्तरीय सुकाणू समितीची मान्यता मिळाली आहे। नवीन पाठ्यक्रमानुसार बालभारती भारतात इयत्ता पहिली पाठ्यपुस्तकांपैकी कामकाज सुरू आहे। राज्यासाठी इयत्ता पहिली ते 10वी साठी अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम निर्मिती SCERT मार्फत करण्यात येत आहे। CBSE च्या परीक्षा पद्धतीची वैशिष्ट्ये संकल्पनांवर भर पाठांतरापेक्षा संकल्पनांच्या समजुतीवर अधिक लक्ष दिले जाते। त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळते व सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या सततच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जाते। केवळ अंतिम परीक्षेवर भर न देता प्रकल्प उपक्रम आणि इतर मूल्यांकन तंत्राचा समावेश केला जातो। राज्य देश व जगाच्या पातळीवरचे ज्ञान स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त CBSE अभ्यासक्रम GEE NEET UPSC यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेसाठी फायदेशीर ठरतो। सॉफ्ट स्किल आणि समुपदेशनावर भर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित केले जाते। त्यांना संवाद कौशल्य नेतृत्व गुण सृजनशीलता तणाव व्यवस्थापन शिकवले जाते। CBSE पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते व त्यांचे भविष्य घडवण्यास मदत होते। 6
नवीन अभ्यासक्रम नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित पाठ्य साहित्य पुढील वेळापत्रकाप्रमाणे अंमलात आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अंमलबजावणीचे वर्ष 2025 इयत्ता पहिली, 2026 इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी व सहावी, 2027 पाचवी, सातवी, नववी व 11वी, 2028 8वी, 10वी व 12वी. महाराष्ट्राला उज्ज्वल शैक्षणिक परंपरा आहे, त्यामुळे आपल्या राज्याचे अस्तित्व दाखवणारे राज्य मंडळ बंद करण्याचा कोणताही विचार नाही. या उलट राज्य मंडळ या सर्व उपक्रमांमध्ये अधिक सक्षम होईल, ते 21व्या शतकातील गुणवैशिष्ट्यांनी त्याच्यामध्ये आणण्यास मदतच करेल. राज्यातील इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षा आयोजनाची जबाबदारी प्रचलित पद्धतीनुसार राज्य मंडळाकडेच असेल. राज्य मंडळ अस्तित्व राहणार असल्याने पालकांनी आपल्या पाल्यास कोणत्या वर्गातून शिक्षक द्यावे किंवा कोणत्या शाळेत प्रवेश द्यावा याबाबत कोणतेही बंधन नाही. महाराष्ट्राला संत समाज सुधारकांची मोठी परंपरा आहे. नवीन अभ्यासक्रमात महाराष्ट्राचे समाज सुधारक, ऐतिहासिक व्यक्तिरेखा इत्यादी सर्व बाबींना इतिहास, भूगोल, भाषा विषय इत्यादी सर्व संबंधित विषयांमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. मध्ये सदर बाब स्पष्टपणे नमूद आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा मंडळाचे अभ्यासक्रम असलेल्या व सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे मराठी भाषा विषयाची महत्त्व कमी होत नाही. अभिजात दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषेला सन्मानाचे स्थान मिळेल व हा निर्णय मराठी साहित्य, कला, संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरेला योग्य ठरणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक बाबी पुरेशा सुविधा उपलब्ध, पुरेशी शिक्षक संख्या, अशैक्षणिक कामाचा बोजा आणि त्यांच्या अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी विविध उपाययोजना शासन स्तरावरून करण्यात येत आहेत. शैक्षणिक व अशैक्षणिक कामाच्या वर्गीकरणाबाबत शासन निर्णय दिनांक 23/8/2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. अशैक्षणिक कामाचा ताण कमी करून शैक्षणिक काम शिक्षकांकडून केली जाईल अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिक्षक पदभरतीसाठी स्वतंत्र पवित्र प्रणाली सुरू करण्यात आली आहे, ज्यातून हजारो शिक्षकांची भरती करण्यात येत आहे आणि नाविन्यपूर्ण प्रशिक्षण, तंत्रज्ञानाची जोड व निपुण महाराष्ट्र यासारखे अभियानही सुरू करण्यात आले आहे. शाळांच्या भौतिक सुविधा उदाहरणार्थ पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, वर्गखोल्या, क्रीडांगण, कुंपण इत्यादी सुविधा या संदर्भात आराखडा तयार केला जात आहे. यावर शासन प्राधान्याने काम करेल. माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांच्या जिव्हाळ्याचा हा विभाग असल्याने चांगल्या कामासाठी पूर्ण समर्थन असेल आणि याकरता कुठलाही निधी कमी पडणार नाही. येणाऱ्या काही वर्षात या विभागाचे चित्र पूर्णपणे बदललेले असेल. वेळापत्रासंदर्भात खुलासा करण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शासन मान्यता प्राप्त अनुदान शिक्षकांचे प्रशिक्षण संदर्भात नमूद करण्यात येते की नवीन अभ्यासक्रमानुसार शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू असून शिक्षकांना ब्रिज कोर्सद्वारे सुद्धा अतिरिक्त प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना नवीन अभ्यासक्रम अवघड जाणार नाही, कारण की सर्वांना ज्ञात असेल की बऱ्याच क्षेत्रामध्ये वरील पातळीवरील स्पर्धा परीक्षेद्वारे विद्यार्थी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शाळांमधीलच आहेत. तसेच नवीन अभ्यासक्रम आराखडा यात आणखी भर घालणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक स्पर्धात्मक होता येईल.